सुंदर असं जंगल होतं आणि त्या जंगलात एक पांढऱ्या शुभ्र गुबगुबीत लाल तुऱ्याच्या मोगरी नावाच्या कोंबडीताई राहत होत्या. ह्या कोंबडीताई रात्रंदिवस कष्ट करायच्या, खूप मेहनत करायच्या. जंगलाजवळच एक छोटंसं गाव होतं. त्या गावात जायच्या. गावात जी काही मिळतील ती धान्य, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ जे काही मिळेल ते चोचीतून घेऊन यायच्या आणि आपल्या घरट्यात साठवून ठेवायच्या. घरट्यात त्यांची 4 अंडी होती आणि दिवस रात्र मेहनत करायच्या आणि आपल्या अंड्यावर लक्ष ठेवायच्या. तर त्याच जंगलात एक चुनचुन नावाच्या पांढऱ्या शुभ्र देखण्या अशा मांजरीनताई राहत होत्या. पण ह्या मांजरीनताईचं मोगरीच्या अंड्यावर सतत लक्ष होतं, डोळा होता. त्या सतत येता जाता मोगरीची अंडे पाहायच्या आणि आपल्याला खायला कधी मिळत्या यासाठी त्या प्रयत्न करायच्या. मग त्यांना एकदा काय झाले, काहीतरी युक्ती करावी आपण आणि मोगरीला कुठेतरी पाठवून आपण ती अंडी फस्त करावी. ही कल्पना डोक्यात आल्यावर झुंझुन मांजरीनताई मोगरीकडे गेल्या आणि काय म्हणाल्या, अगो मोगरीताई, किती ग तू सतत कष्ट करत असतेस, जरा सुद्धा कशी ग विश्रांती घेत नाहीस. तेव्हा मोगरीताई म्हणाल्या, नाही ग झुंझुन, मला बसलेलं किंवा विश्रांती घेतलेलं नाही आवडत. मला सतत कष्ट करायला आवडतात. नेहमी आपल्या कष्टाचं खावं आणि सतत काम करत असलं म्हणजे आपले शरीरही छान राहतं, तब्येत छान राहते. म्हणून मला सतत कष्ट करायला आवडतात. अगं हो ग मोगरीताई, हे तुझं सगळं बरोबर आहे, पण तुला जरा सुट्टी पाहिजे ना, विश्रांती पाहिजे, बरोबर ना. हो ग चुनचुनताई, मला विश्रांती पाहिजे हे खरं आहे, पण मला नाही विश्रांती घ्यायला आवडत. आणि मी विश्रांती घेतली तर माझ्या अंड्यावर कोण लक्ष ठेवणार. मग चुनचुनताई काय म्हणाली, अगो मोगरीताई, एवढी अंड्याची काळजी कशाला करतेस. अगं तू 1 दिवसाची सुट्टी घे आणि आपल्या जंगलात कालपासून यात्रा चालू झाली आहे. त्या यात्रेला तू जा, खूप फिर यात्रेत, मजा कर, खा पी आणि निवांत संध्याकाळी आपल्या घरी ये. अगं होय, पण माझ्या अंड्यावर कोण लक्ष ठेवणार. अगं मोगरीताई, मी आहे ना, मी लक्ष ठेवेन. अगो पण झुंझुन, तुझा भरोसा काय ग. हे बघ मोगरीताई, तू तसे म्हणू शकत नाहीस, कारण मी आता पूर्ण शाकाहारी झाले आहे. त्यामुळे तू अंड्याची अजिबात काळजी करू नको. मी छान लक्ष ठेवते तुझ्या अंड्यावर तू येईसपर्यंत यात्रेतून, कळलं ना. मग मोगरीताई म्हणाली, ठीक आहे. झुंझुन एवढी आपल्या मागं लागली आहे म्हणजे तिचा काहीतरी दुष्ट हेतू असला पाहिजे हे मोगरी कोंबडीताईने ओळखले आणि तिने सांगितले, ठीक आहे, उद्या मी यात्रेला जाते, तू माझ्या अंड्यावर लक्ष ठेव. ठीक आहे. म्हणून झुंझुन मांजरीनताई निघून गेली. मग त्याच रात्री मोगरी कोंबडीताईने काय केलं, ती खरी 4 अंडी होती ती आपल्या घरट्यात एका बाजूला लपवून ठेवली आणि त्या रात्रीच ती यात्रेत गेली जंगलातल्या आणि लाकडी दुकानातून 4 लाकडी अंडी घेऊन आली आणि आपल्या घरट्यात ठेवली. दुसऱ्या दिवशी काय झालं, पहाटे लवकर झुंझुन मांजरीनताई आल्या आणि म्हणाल्या, अगो मोगरीताई, आटपलं का नाही. झुंझुन मांजरीताई खूप खुश होत्या, आज त्यांना अंडी खायला मिळणार. खूप नटून सजून आल्या होत्या आणि येताना चालत, उड्या मारत, गाणे म्हणत आल्या होत्या. म्हणून त्या मोगरीला सारख्या घाई करत होत्या. अगं मोगरीताई, जा ना यात्रेत, कधी जाणार तू. हो ग, निघाली मी, मोगरी कोंबडीताई म्हणाली आणि जाते म्हणाली. आणि मोगरीताई आपल्या घराच्या पाठीमागच्या झुडपात जाऊन लपून बसली. इकडे काय झालं,
छुनछुनने पाहिले मोगरीताई निघून गेली यात्रेत. मग छुनछुन मांजरीताई खुश झाली, पटकन घरट्यात गेली मोगरीच्या. आणि तिला अंडी कधी खाईन झालं होतं. तिने एक अंड घेतलं आणि आपल्या तोंडात घातलं. फोडण्यासाठी दात लावले. तेवढ्या छुनछुन मांजरीताई जोरात वेदनेने ओरडली, अरे देवा, हे काय झाले, माझे दात, माझे दात, अशी करून ओरडायला लागली. अरे ही अंडी लाकडी आहेत. तिच्या दातातून वेदना होऊ लागल्या आणि काटकन एक दात तुटून पडला. अरे मी फसले, ही लाकडी अंडी आहेत, अशी म्हणून छुनछुन मांजरीताई रडायला लागली. तेवढ्यात तिच्या ओरडण्याने मोगरी कोंबडीताई बाहेर आली आणि म्हणाली, अगं छुनछुन, कसं वाटलं अंड, आवडलं ना तुला? नाही ग मोगरीताई, मी चुकले, मला माफ कर. अगं काही माफी मागू नकोस. कसं आहे माहीत आहे का छुनछुन मांजरीताई, दुसऱ्याशी आपण वाईट वागलं, दुसऱ्यासाठी आपण जाळं टाकलं की आपणच त्या जाळ्यात फसतो. आणि जे दुसरे समजुतीने वागतात ते जिंकतात. आता तुला हे कळलं असेल. तू माझ्यासाठी हे जाल पसरलंस, पण तूच या जालात अडकलीस. काय बोलणार छुनछुन मांजरीताई? गपचूप तोंड पाडून आपल्या घरी निघून गेली. आणि मग मोगरी कोंबडीताईने ती अंडी टाकून दिली. खरी अंडी आपल्या घरट्यात ठेवली आणि रोज मेहनत करून, कष्ट करून आपल्या अंड्यावर लक्ष ठेवून आनंदाने राहू लागली. म्हणून दुसऱ्याचे कधी वाईट चितू नये. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.